हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गेस वॉट, मी आज माझ्या मम्मीच्या घरी आहे. म्हणजे आज नाही, आता मी पुढचे खूप काही दिवस माझ्या मम्मीच्या घरी, मी दिवाळीसाठी मम्मीच्या घरी राहायला आलेली आहे. अँड दिस इज माय मॉम हाऊस गाईज. तर गुड मॉर्निंग. हा माझा मॉर्निंग वॉइस ॲक्च्युली, बट मॉर्निंग राहिलेली नाही आहे. 1-1:30 वाजलेले आहेत आणि जस्ट मी फ्रेश झालेली आता. अँड लेट मी शो यू हाऊ माय लाईफ इज गोईंग एट माय मॉम्स हाऊस. लेट्स गो. ब्रदर आहे जो थोडंसं शाय आहे खूप, कॅमेरावर त्याला आवडत नाही. दिस इज मी गाईज. आता मी नाश्ता करणार आहे, ब्रेकफास्ट. आणि इकडे मला एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट, हातामध्ये चाय नाश्ता मिळणार आहे. लेट मी शो यू. वेट. दिस इज माय चाय नाश्ता गाईज. चहा अँड खारीपुरी. वाव. ठीक. खारीपुरी हे आमचं दिवाळीचं फराळ आहे. हे खूप टेस्टी लागतं, चाय सांगते गाईज, खूप टेस्टी. चॉकलेट. वाव. 1-1:30 वाजता मी नाश्ता करते मम्मीच्या घरी. मी केस कापले. वेट, लेट मी शो यू. म्हणजे केस खूप मोठे होते आधी, मी एकदम छोटे करून टाकले केस. आधी एवढे खूप मोठे होते, आता एकदम छोटे करून टाकले, काहीतरी वेगळं. लेट मी नो इन द कमेंट्स की कसे दिसत आहेत माझे छोटे छोटे केस. सुख. मम्मीच्या घरी राहणं म्हणजे सुख एकदम. असं काय नाही आहे, माझ्या सासरी पण मला खूप सुख आहे, सगळ्या गोष्टींचं सुख आहे. पण मम्मीच्या घरचं सुख हे काहीतरी वेगळंच असतं. यु नो, जे लग्न झालेल्या मुली जे मम्मीच्या घरी जातात त्यांना कळत असेल की मम्मीच्या घरचं सुख काहीतरी वेगळंच असतं. बट सासरकडचे लोक, आय ऑल्सो लव्ह यू गाईज. सो द नाश्ता अँड ब्रेकफास्ट थिंग इज ऑल डन गाईज. आता मी थोडं बाहेर जाणार आहे, आम्ही सगळे मिसळ खाण्यासाठी. कारण मला मुंबईला मिसळ खायला भेटतच नाही. नाशिकलाच सगळ्यात चांगली मिसळ भेटते. ऑफकोर्स यू ऑल नो की नाशिकला सगळ्यात बेस्ट मिसळ भेटते, म्हणून मी आता ते खायला जाणार आहे. तर आता मी थोड्याच वेळात रेडी होणार आणि तुम्हाला स्पॉटही दाखवते की मी कुठे जाते मिसळ खाण्यासाठी. सो लेट्स गेट रेडी. मी कॅमेरामध्ये बघूनच आज रेडी होणार आहे, कारण यांच्या घरातले आरसे मला जरासंही जमत नाही आहे. यांच्या आरशामध्ये माझा चेहरा इतका बेकार वाटतो मला, बापरे. म्हणून मी आता कॅमेरामध्ये बघूनच रेडी होणार आहे. मला माझ्या घरची सवय झाली, म्हणून इथे मला काय जमत नाही. सो लेट्स गेट रेडी. चलो लेट्स गो एव्हरीवन. सॉरी फॉर द डर्टी मिरर. दिस इज माय फिट चेक. आणि आवाज कमी येत असेल कारण माईकची चार्जिंग उतरली आहे. सो विदाऊट माईकच वी आर गोईंग. चलो लेट्स गो. विदाऊट माईक चालली आहे मी, बिकॉज माईकची चार्जिंग उतरलेली आहे. सो तुम्हाला आवाजाचा थोडासा इश्यू होणार, बट प्लीज सहन करून घ्या थोडंसं. हेअर इज माय मॉम. मम्मी स्कूटी काढते, आम्ही स्कूटीने जातो आहे. कोणाला वाटतं की ती माझी मॉम आहे, माझी मम्मा आहे. थोड़ी सी दाल मेरे अंदर आ गई. चलो वी आर गोइंग अभी. सो गाईज, आय हॅव रीच देअर. मी ऑलरेडी ते पोहोचली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी एकदम फेमस ठिकाणी घेऊन आले असेल, तर तसं नाही आहे. हे काही फेमस प्लेस नाही आहे, बट हे आमच्या घराच्या जवळच आहे थोडंसं. आणि इथे आल्यावर मला खूप शांत वाटतं. आजकाल फेमस जागी इतकी गर्दी होऊन जाते की तिथे नीट मिसळसुद्धा शांतपणे खाता येत नाही. सो मी मम्मीला बोलली की आपण जिथे आधी गेलो होतो तिथेच जाऊया. हे खूप शांत, माझ्या मनाला एकदम शांती वाटते इथे आल्यावर.
एकदम शांत मिसळ स्पॉट आहे. एक छोटंसं गार्डन आहे, तिकडे तुम्ही बसून आराम करू शकता. तिकडे अजून झोका आहे छोटा. सो खूप क्यूट प्लेस आहे. लेट मी शो यू. वेट, किती क्यूट आहे यार. दिस इज लिटल झोके वोके देअर. हे छोटंसं स्पॉट आहे मस्त मिसळ खाण्यासाठी. थोडं गाणे वगैरे चालू आहेत आणि दुपार आहे म्हणून थोडं खाली खाली आहे. तर सकाळी आलं तर खूप गर्दी असते इथे. आणि वाव, झुला, लेट्स गो. माझं फेवरेट प्लेस. वाव, आणि गर्दीसुद्धा नाही आहे. झोक्यावर मी आरामात लेटू शकते इथे जाऊन. 2-2 झोके आहेत इथे, झाडाला बांधलेले मस्त एकदम हवेशीर ठिकाण आहे. इथे पण झोका आहे, तिथे पण झोका आहे, तिथे पण एक बंगई आहे. लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे. दे हॅव एव्हरीथिंग. म्हणून हे प्लेस मी चूज केलं, कारण इथे मला खूप शांती भेटते. इथे असं वाटतं की मी 1-2 तास झोपून जाऊ. खूप शांत प्लेस आहे हे. तर चलो थोडंसं बसूया आपण झोक्यांवरती, पप्पा आणि यश येऊपर्यंत. लेट्स गो. इथे खूप शांत वाटतं. असं वाटतं की ते खूप वेळ बसून राहावं एकदम. आणि या मिसळचं स्पॉटचं नाव आहे मनमोजी. हे मेरीला आहे, मेरी मसरूळ तिथे आहे. मनमोजी चुलीवरची मिसळ असं नाव आहे. एकदम छोटूसं आहे आणि इकडची टेस्टसुद्धा खूप छान आहे. मी इथे ऑलरेडी एकदा आलेली आहे म्हणून मला इथं परत यायचं होतं. मस्त. चला आता झोका खेळून झाला माझा. मी तुम्हाला दाखवते थोडंसं वरती जाऊन. वरती थोडंसं ट्री हाऊस नाही पण असं थोडंसं काहीतरी आहे. आता त्याचं नाव नाही माहिती मला, बट लेट्स गो देअर. नाही, ते पायऱ्या बरोबर नाही येतात. सो हे छोटंसं असं ट्री आहे वरती, तिकडे वरती असं फोटो स्पॉट त्यांनी बनवलेलं आहे. हे हालत आहे, मी खालती उतरते बाबा, तू पण खालती उतर. फोटो काढण्यासाठी हा स्पॉट आहे. छोटं छोटं बदक आहेत इथे, फक्त माझ्या मागे नको पडायला. अभी आल डू सम फोटोशूट फॉर माय इंस्टाग्राम. लेट्स गो. आधी फोटोशूट करते थोडंसं इंस्टाग्रामसाठी. चलो. फोटोज मम्मीला नीट काढता आलेले नाही आहे म्हणून मी यशची वाट बघते. आता तो आला आहे, आधी आम्ही मिसळ खाऊन घेऊ मग फोटोशूट करू. चलो. पण आलेले आहेत. दिस इज माय ब्रदर गाईज. ही इज माय फादर अँड माय ब्रदर. चलो. खूप मस्त आणि शांत स्पॉट आहे. इथे थोडंसं हात धुवायचं त्यांनी एकदम क्यूट काहीतरी बनवलेलं आहे. आणि वी विल इट अवर मिसळ हिअर. इकडे बसून खाणार आम्ही आय गेस. मला असं वाटतं खूप क्यूट प्लेस आहे इथे बसून खाण्यासाठी. खूप क्यूट प्लेस आहे गाईज. देयर इज अवर मिसळ एव्हरीवन. So excited to eat. Wow, let's begin. 3 रस्सा आहे काय? 3, एक तरी आहे आणि 2 रस्सा आहे. So let's eat with family guys. Here comes our pav and papad everywhere. वी आर डन इटिंग. एकदम मजा आली. शांतीमध्ये मिसळ खाऊ एकदम जास्त मजा आली. अभी चलो लेट मी शो यू द किचन ऑल्सो. तिथे वर्कर्स पण इथे दाखवते तुम्हाला. चला. मी मेन्शन केलं होतं की ही चुलीवरची मिसळ आहे, तर लेट मी शो यू चूल द्या. चूल इथे यांची अशी मिसळ बनते काय एकदम चुलीवरती, एकदम गावठी आणि मराठी पद्धतीने चुलीवरची मिसळ ते सर्व करतात एकदम गरम गरम. आता थोडंसं टाइमपास करणार मी इकडे झोक्यावरती वगैरे बसून. देन विल गो होम. चलो.
दिस प्लेस एवरीवन। चलो अभी घर पे जाते हैं, थोड़ा सा आराम करते हैं। मस्त ठंडी हवा चालू है इथे। चलो वी आर गोइंग होम नाउ। चल मम्मी, फुल एकदम टाइमपास केला आहे मी झोप्यावरती इथे। गाइज नाउ वी आर गोइंग टू दिस स्टुडिओ बिकॉज मला थोडंसं जीन्स वगैरे घ्यायची, मला मम्मी घेऊन देते, मम्मी पप्पा थोडेसे दिवाळीचे कपडे। सो लेट्स गो शॉपिंग गाइज, चलो लेट्स डू सम शॉपिंग। दिस इज माय चेक। चलो माय मॉम इज फाइंडिंग समथिंग गुड फॉर मी। वाव क्यूट आहे। जीन्स बघ ना ग, जीन्सचं डिपार्टमेंट कुठे आहे इथं? भरपूर मोठं आहे आणि वरती पण आहे इथे। नवीन घरासाठी मी नाईट कपडे घेते थोडंसं, बिकॉज माझ्याकडे चांगले चांगले नाईट कपडे नाही आहेत घालण्यासाठी। सो नवीन घरासाठी मी थोडेसे चांगले नाईट कपडे घेते। आय रिअली लाईक दिस बॅग, बट ही जी बाई आहे तिकडे जात आहे ना, ती मला घेऊच देत नाही आहे ही बॅग। मला ही बॅग खूप आवडली आहे यार, किती क्यूट आहे ही बॅग, बट मम्मी काय मला घेऊ नाही देते ही बॅग। मम्मी बोलते आधी जे गरजेचं आहे ते घे, मग दुसरं काहीतरी घे। चल गोइंग होम एवरीवन, अभी वी आर गोइंग होम। अच्छा सा बिल बनाया हम लोगों ने। एक जीन्स घेतली आहे मी आणि बस एक जीन्सच घेतलेली आहे, बाकीचं मी थोडंसं डिसाईड करणार आणि मग घ्यायला येणार परत। इथे मिक्स फ्रूट शेक इकडचा खूप टेस्टी लागतो, खूप टेस्टी। तर मग मम्मी मला घेऊन आली आहे की चला आपण इथे पिऊया मिक्स फ्रूट शेक। दिस इज द ज्यूस। मम्मीचं ऑलरेडी अर्धा संपलेला आहे। लेट्स नाउ आई एम होम गाइज। कि घर पे आ गए हैं हम आणि 6 वाजलेत। दिस इज यशवा। तर 6 वाजलेत आणि प्रॉबेबली आय टेक अ लिटिल नॅप। जस्ट वोक अप एवरीवन and my mom is making biryani for me, so चलो थोड़ा सा मम्मी को हेल्प भी करते हैं। लेट्स गो। Here is my mom making biryani for me guys। कांदे ऑलरेडी शिजता है आणि मम्मी लसूण सोलते हैं। इतकी आयती बिर्याणी मी कधी खाल्ली नाही आहे, माझी मम्मी बनवते माझ्यासाठी। चल मी कोशिंबीर बनवू, कापू, चल दे। कोशिंबीर इज डन अँड बिर्याणी इज ऑल्सो डन। मम्मी खोलून दाखव। वाव लेट्स ईट इट। चल खाऊया। हॅविंग बिर्याणी, खूप टेस्टी बिर्याणी बनवलेली म्हणजे एकदम। अर्धी खाऊन झाली, व्लॉग काढायचं विसरली मी। जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि आता पूर्ण घरामध्ये अंधार केलेला आहे, बिकॉज नाउ वी आर वॉचिंग मूवी विथ माय फॅमिली। तुला नाही घेतलं बाबा, तू नाही दिसला। सो वी आर वॉचिंग मूवी नाउ नेटफ्लिक्सवरती। हे आमचं रोजचं डेली रुटीन झालेलं आहे की जेवायचं वगैरे आणि नंतर मग मूवी बघायचं आणि मस्त झोपून जायचं एकदम टेन्शन फ्री। सकाळी उठायचं पण टेन्शन नाही, मस्त 11-12 वाजता उठते मी इथे। सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज। मी आता नाशिकमध्ये, तर स्टे ट्यून, मी खूप चांगले चांगले व्लॉग्स काढणार, नाशिकच्या सगळ्या फेमस गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार। सो स्टे ट्यून, माझे व्लॉग्स बघत रहा। अँड दॅट्स इट फॉर टुडेज वीडियो। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। बाय बाय।